Dear student, in the last lecture we have seen useful microorganisms. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी उपयोगी अशा प्रकारचा असणारा जो काही सूक्ष्मजीव लॅक्टोबॅसिलिया जो आहे तर तो लॅक्टोबॅसिलिया त्या ठिकाणी पाहिला. त्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलिया जे आहे जे असणारे जे काही लॅक्टोबॅसिलिया हा असणारा जो काही बॅक्टेरिया जो आहे तर त्या बॅक्टेरियाचे असणारे जे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग त्या ठिकाणी पाहिले. पण आज आपल्याला त्या ठिकाणी रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणजे रायझोबियम सहजीवी जीवाणू याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. त्यासाठी लेटेस्ट ट्राय धिस मटेरियल करून पाहायला आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की लेटेस्ट ट्राय धिस. काय करून पाहिजे की टेक ए प्लॅन्टलेट ऑफ फेनुग्रीक ग्राउंडनट आर एनी अदर बीन and sterilize it with a 3 to 5% solution of hydrogen peroxide. तर आता काय काय सांगितलेलं आपल्याला की फेनुग्रीक काय सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी फेनुग्रीक फेनुग्रीक किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय ग्राउंडनट म्हणजे या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही मेथी असेल किंवा शेंगदाणा असेल किंवा दुसरं आपल्याला सांगता येईल की सोयाबीन प्लॅन्ट बरोबर. म्हणजे मेथी असेल, ग्राउंडनट असेल, सोयाबीन प्लॅन्ट असेल तर याचं असणारे जे काही रोपटं जे आहे तर ते रोपटं किंवा कडधान्य असेल तर या कडधान्याचं असणारे जे काही रोपटं घेऊन 3 ते 5% काय सांगितलं की 3 ते 5% हायड्रोजन पेरॉक्साईड असणारं जे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणानं हे ते काय असणारं जे काही रोपटे जे आहे तर त्या रोपट्याची असणारी जे काही मुळं जे आहे तर ती मुळं काय करायची हायड्रोजन पेरॉक्साईडने त्या ठिकाणी निर्जंतुक त्या ठिकाणी करायची. त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितलेले की आफ्टरवर्ड कीप इट in the 70% solution of ethyl alcohol for 4 to 5 minutes. त्याच्यानंतर ही जी असणारी जी काही रोपटे जे आहे कोणतंही एक त्या ठिकाणी रोपटे जे आहे तर ते रोपटे त्या ठिकाणी घ्यायचे आणि हे रोपटे काय करायचं आपल्याला की 70% सोल्युशन. आता कशाचं सोल्युशन सांगितलं आपल्याला तर असणारे जे काही इथिल अल्कोहोल जे आहे तर त्या इथिल अल्कोहोलचं असणारं जे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामध्ये 4 ते 5 मिनिट त्या ठिकाणी ते रोपट्याचं असणारं जे काही मूळ जे आहे तर ते मूळ त्या ठिकाणी ठेवून द्यायचे. क्लीन द रूट्स विथ स्टराईल वॉटर अँड टेक अ थिन सेक्शन ऑफ द रूट नोड्स. पुढे काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे निर्जंतुक अशा प्रकारचं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यानं काय करायचं तर त्या मुळांची असणारे जे काही गाठी जे आहे तर त्या गाठी त्या ठिकाणी धुवून त्या ठिकाणी घ्यायच्यात आणि गाठी धुवून घेतल्यानंतर पातळ अशा प्रकारचा असणारा जो काही काप ज्याला सेक्शन त्या ठिकाणी म्हटलेले काप जो आहे तर तो काप त्या ठिकाणी तयार करायचा. सिलेक्ट गुड सेक्शन अँड प्लेस इट इन द सोल्युशन ऑफ द सॅफरिन फॉर 2 to 3 minutes. एक असणारा जो काही पातळ अशा प्रकारचा असणारा जो काही काप जो आहे तर तो काप घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला असणारा जे काही स्टेन कोणतं स्टेन सांगितलंय तर या ठिकाणी आपल्याला स्टेन म्हणून असणारं जे काही सॅफरिन काय सांगितलेलं आहे सॅफरिन म्हणजे काही स्टेन जे आहे तर त्या स्टेन मध्ये काय करायचंय 2 ते 3 मिनिट तो काप जो आहे तर तो काप काय करायचे त्याच्यामध्ये ठेवायचे. त्याच्यानंतर पुढे बा की प्लेस द स्टेन्ड सेक्शन ऑन द ग्लास स्लाइड cover it with a cover slip and observe it under the comfort microscope. मग अशा प्रकारचं असणारं जे काही स्टेन मध्ये ठेवलेला जो काही काप जो आहे तर तो काप काय करायचं आपल्याला काचपट्टी जी आहे तर त्या कांद्याची पिशवी आपण तयार केलेली आहे तर तशाच पद्धतीची असणारी काही काचपट्टी जी आहे तर त्या काचपट्टीवर अशा प्रकारचा हा जो काही मुळांचा असणारा जो काही काप जो आहे
तर तो काप त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. पहा, तो काप त्या ठिकाणी काचपट्टी जी आहे तर त्या काचपट्टीवर ठेवून त्याच्यावर एक आच्छादक अशा प्रकारची काच ठेवायची आणि आच्छादक काच ठेवल्यानंतर त्याचा असणाऱ्या ज्या काही काचपट्टी जी आहे तर त्या काचपट्टीचं संयुक्त सूक्ष्मदर्शक जो आहे तर त्याच्या खाली निरीक्षण त्या ठिकाणी आपल्याला करायला सांगितलं. द पिंकिश रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स आर द रायझोबियम बॅक्टेरिया. काचपट्टी जी आहे तर ती काचपट्टी संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यानंतर आपण जर त्या ठिकाणी असणार जो काही मायक्रोस्कोप जे आहे तर त्या मायक्रोस्कोप मध्ये जर पाहिलं तर आपल्याला गुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारे जीव म्हणजेच रायझोबियम जे आहे तर ते रायझोबियम जीवाणू जे आहेत तर ते जीवाणू त्या काचपट्टीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. पुढे नोट दॅट वी हॅड टू सर्च फॉर द रूट नोडल्स ऑफ द लेग्युमिनस प्लांट्स टू ऑब्टेन दिस बॅक्टेरिया. काय सांगितलेले हे जीवाणू जे आहेत तर ते जीवाणू आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आणि हे पाहण्यासाठी काय सांगितलं आपल्याला लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे कडधान्य. आता कडधान्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सर्व आपण काही केलेली कडधान्य जे आहे तर ते कडधान्य त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोयाबीन प्लांट आहे, मूग आहे, मठ आहे, अशा प्रकारचे असणारे काही कडधान्य जे आहे तर हे जीवाणू पाहण्यासाठी आपल्याला कडधान्याच्या मुळांवरील गाठी त्या ठिकाणी शोधाव्या त्या ठिकाणी लागतील. आर द रायझोबियम बॅसिलिया युजफुल टू दीज प्लांट्स आर हार्मफुल. आणि या वनस्पतींना रायझोबियमचा उपयोग होत असेल की अपाय होत असेल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पण त्या ठिकाणी असणारे काही डायग्राम्स जे आहेत अशा प्रकारचा असणारा जो काही रायझोबियम बॅक्टेरिया जो आहे तर तो बॅक्टेरिया आपल्याला त्या ठिकाणी तो मायक्रोस्कोप जो आहे तर त्या मायक्रोस्कोप मध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. आता या ठिकाणी रूट नोडल्स ऑफ द सोयाबीन प्लांट्स म्हणजे या ठिकाणी सोयाबीनच्या मुळावरील असणारे काही गाठी जे आहेत तर त्या गाठींची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. बा इन्फेक्शन बाय बॅक्टेरिया म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला त्याच्यानंतर सेल डिव्हिजन पेशी विभाजन त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर ग्रोथ ऑफ द रूट नोडल्स मुळांवरील जी काही गाठी जी आहेत तर त्या गाठींची त्या ठिकाणी वाढ होताना दिसते. कंडक्टिंग टिश्यू ऑफ द नोडल्स म्हणजे गाठींची वाहिनी ऊती जी आहे तर ती वाहिनी ऊती त्या ठिकाणी दाखवली. त्याच्यानंतर बॅक्टेरियाइड दाखवले. त्याच्यानंतर इन्फेक्टेड रूट नोडल्स त्या ठिकाणी दाखवले म्हणजे जीवाणू संसर्ग किंवा संसर्गित अशा प्रकारचे जे काही मूल रोम्स जे आहेत तर ते मूल रोम्स त्या गाठीमध्ये त्या ठिकाणी तयार होतात. येते पाहता. याच्यानंतर आपल्याला रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम त्या ठिकाणी पाहिजे. काय सांगतोय मी इम्पॉर्टन्स अँड रोल ऑफ रायझोबियम काय पाहिजे आपल्याला तर या ठिकाणी असणारा जो काही रायझोबियमची भूमिका आणि त्याचा असणारं जे काही महत्व याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा काय सांगितलेले की रायझोबिया लिव्हिंग इन द रूट नोडल सप्लाय नायट्रेट्स नायट्राइड्स अँड अॅमिनो ऍसिड टू दॅट प्लांट अँड इन एक्सचेंज गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम इट. किती जास्त जे काही मुळं जे आहेत तर त्या मुळांच्या गाठीमध्ये असणारा जो काही रायझोबिया जो आहे तर तो रायझोबिया ते असताना जे काही रोपटे जे आहे तर त्या रोपट्याला काय काय देताना दिसतोय तर आपल्याला सांगितलं की सप्लाय नायट्रेट्स. त्याच्यानंतर काय सांगितलंय नायट्राइट म्हणजे ते असणारे जे काही मूळ जे आहे तर त्या मुळामध्ये असताना जे काही रायझोबिया जे आहेत तर ते रायझोबिया त्या असताना जे काही रोपटे जे आहेत तर त्या रोपट्याला नायट्रेट्स नायट्राइट्स आणि असणारा जे काही अॅमिनो ऍसिड यांचा असणारा जो काही पुरवठा जो आहे तर तो पुरवठा त्या ठिकाणी त्या मुळाला त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि याच्या बदल्यात त्या रोपट्याकडून काय होता नसते कर्बोदकाच्या रूपामध्ये ऊर्जा जी आहे तर ते ऊर्जा त्या ठिकाणी काय करताना दिसतात मिळवताना त्या ठिकाणी दिसतात. सच ए म्युच्युअली बेनिफिशियल. काय शब्द आहे म्युच्युअली बेनिफिशियल आहे म्युच्युअली
बेनिफिशियल याचा अर्थ काय, परस्परांना फायदा होईल. परस्परांना म्हणजे ते असणारं जे काही रोपटं आणि असणारं रायझोबियम असा दोघांनाही त्या ठिकाणी फायदा होतो म्हणून काय म्हटलेले, म्युच्युअली बेनिफिशियल. म्हणजे सच ए म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशन इज कॉल्ड सिम्बायोसिस. आणि परस्परांना त्या ठिकाणी होणारा जो काही फायदा जे आहे तर त्या फायद्याला काय म्हटलेले, सिम्बायोसिस. आणि म्हणून यालाच त्या ठिकाणी अशा प्रकारे परस्परांना फायदा ठरणारे ते काही रिलेशन, नातं जे आहे तर त्या नात्यालाच आपण म्हणणार आहे सहजीवन त्या ठिकाणी म्हणणार आहे. येते पुढे पहा की रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजन कंपाऊंड्स फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. त्या मुळांच्या गाठीमध्ये असणारा जो काही रायझोबिया जो आहे तर तो रायझोबिया काय करतोय, हवेमध्ये असणारा जो काही नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजन पासून नायट्रोजनचे असणारे जे काही संयुग जे आहे तर ती संयुग त्या ठिकाणी काय करताना दिसते, मिळवताना दिसतो. बरोबर. पुढे हाऊ एव्हर फॉर दिस प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन दे नीड लेग्युमिनस प्लांट्स लाईक बीन, स्वीट पी, सोयाबीन एक्सेट्रा ॲज ए होस्ट. काय सांगितलेले की रायझोबिया काय करता नसतोय, हवेतील असणारा जो काही नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजन पासून नायट्रोजनचे संयुग त्या ठिकाणी बनवतो. पण हे जे काही नायट्रोजनचं असणारं जे काही स्थिरीकरण जे आहे, फिक्सेशन जे आहे तर ते फिक्सेशन करण्यासाठी तो असणारा जो काही रायझोबिया जो आहे तर त्या रायझोबियाला काय लागतंय तर बीन्स म्हणजे वाटाणा, त्याच्यानंतर स्वीट बीन. बरोबर. अजून पुढे काय सांगितलं आपल्याला, सोयाबीन. म्हणजे त्यांना वाटाणा असेल, सोयाबीन असेल, घेवडा असेल किंवा मगाशी पाहिल्याप्रमाणे इतर असणारे जे काही कडधान्य जे आहेत, लेग्युमिनस प्लांट्स जे आहेत, कडधान्य जे आहेत तर ते कडधान्याचा त्या ठिकाणी काय होता नसते तर वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून अशा प्रकारचे लेग्युमिनस प्लांट म्हणजे ज्याला त्या ठिकाणी शेंगा येतात, शिंबावर्गीय त्याला त्या ठिकाणी म्हटलेले, तर त्या शिंबावर्गीय वनस्पतीचं होस्ट म्हणजे यजमान म्हणून त्यांना गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी असते. पुढे बीन्स अँड पल्सेस आर रिच इन द प्रोटीन्स ड्यू टू द नायट्रोजनस कंपाऊंड्स मेड अवेलेबल बाय रायझोबिया. काय सांगितलेले की रायझोबिया जे आहे तर त्या रायझोबियांनी तयार करून दिलेले जे काही नायट्रोजन युक्त असणारे जे काही संयुग जे आहे तर त्या संयुगामुळे असणारे जे काही पल्सेस म्हणजे ज्याला आपण डाळी म्हणताना दिसतो, ठीक आहे, हरभऱ्याची डाळ असेल, उडदाची डाळ असेल, मठाची डाळ असेल, अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही डाळी जे आहेत तर त्याला म्हटलेले पल्सेस. बरोबर. आणि म्हणून रायझोबियांनी तयार करून दिलेले जे काही नायट्रोजन संयुगामुळे असणारे जे काही डाळी जे आहेत किंवा असणारे जे काही कडधान्य जे आहे तर ते कडधान्य प्रथिनांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा स्रोत जो आहे तर तो स्रोत आपल्याला ते रायझोबियम जे आहे तर ते रायझोबियम काय करताना दिसतात, उपलब्ध करून त्या ठिकाणी देताना दिसतात. येते त्याच्यानंतर पुढे आता पुढे काय सांगितलेले की आफ्टर हार्वेस्टिंग ए लेग्युमिनस क्रॉप द लेफ्ट ओव्हर रूट अँड द अदर प्लांट पार्ट्स are deliberately dumped in the farm soil to maintain its bacterial population. आपण शेतकरी आहोत तर कडधान्य जे आहे तर हे कडधान्याचं पीक संपल्यानंतर काय केलं तर त्याची असणारे जे काही मुळं, याला आपण धसकट त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, ती मुळं आणि रोपट्याचा काही भाग काय केला जातो, मुद्दाम त्या ठिकाणी मातीमध्ये त्या ठिकाणी मिसळला. आता याच्यामुळे काय होतं नसतंय तर त्या ठिकाणी असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंचं असणारं जे काही प्रमाण, मातीच्या आतमध्ये जीवाणूंचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण काय केलं तर कायम त्या ठिकाणी राखलं जातं. द यूज ऑफ रायझोबियम हॅज हेल्प टू रिड्यूस द यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर अँड देअर बाय देअर ॲडव्हर्स इफेक्ट. सर्वात महत्वाचं आपल्याला काय सांगितलेले की रायझोबियम मुळे काय होतं नसते, रासायनिक खतं जे आहेत तर त्या रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी कमी झाल्यामुळं रासायनिक खतांचे असणारे जे काही दुष्परिणाम जे आहेत तर ते दुष्परिणाम त्या ठिकाणी टाळले जातात. इट हॅज ऑल्सो हेल्प टू रिड्यूस एक्सपेन्स म्हणजे खर्च, कशावरचा
तर एक्सपेन्स ऑन फर्टिलायझर्स अँड दस वर्क टू द बेनिफिट ऑफ द फार्मर. काय सांगितलेले की खतांसाठीचा खर्च त्या ठिकाणी कमी होता नसतो. कशामुळे होता नसतो? हे जे काही रायझोबियम जे आहे तर त्या रायझोबियममुळे खतांसाठीचा असणारा तो काही एक्सपेन्स खर्च जो आहे तर तो खर्च त्या ठिकाणी कमी झाल्यामुळं शेतकरी जो आहे फार्मर जो आहे तर त्या फार्मरला बेनिफिट होताना दिसतो. म्हणजे फायदा जो आहे तर तो फायदा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पान नंबर 90 वर ब्रॅकेटमध्ये काय दिलेले पहा की नाऊ डेज सीड्स आर कोटेड विथ रायझोबियल सोल्युशन आर पावडर बिफोर सोईंग. पहा मी मगाशीच म्हटलं की आपण शेतकरी आहोत की तुमच्या असं लक्षात येईल की हल्ली लागवड करण्यापूर्वी बियाणं जे आहे किंवा बीज जे आहे तर त्या बियांना रायझोबियन युक्त अशा प्रकारचं द्रव किंवा पावडर जे आहे तर ती पावडर त्या ठिकाणी लावली. पाहता तुम्हाला जर माहीत नसेल तर आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी विचारा की सर्वसाधारणपणे कोणतंही बियाणं जे आहे तर ते बियाणं पेरण्यापूर्वी काय केलं तर त्याला त्या ठिकाणी रायझोबियायुक्त अशा प्रकारचं द्रावणामध्ये एकतर त्या ठिकाणी बुडवलं जातं किंवा त्याला पावडर जी आहे तर ती पावडर त्या ठिकाणी लावली. ते कशासाठी पहा की आफ्टर सोईंग रायझोबिया एंटर द प्लॅंटलेट्स. की लागवडीनंतर त्याला चोळलेले जे काही रायझोबिया युक्त अशा प्रकारचं द्रव असेल किंवा पावडर असेल तर त्याच्यामध्ये असणारे जे काही रायझोबिया जे आहे तर ते रायझोबिया जीवाणू काय करत असतात ते रोपटं जे आहे तर त्या रोपट्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करताना असतात. आणि धिस इज कॉल्ड रायझोबियल इनोक्युलेशन. काय म्हटलेले रायझोबिया इनोक्युलेशन हा शब्द नीट लक्षात घ्या. काय म्हटलेले रायझोबियल इनोक्युलेशन. येते पुन्हा एकदा ऐका काय म्हणतो मी रायझोबियल इनोक्युलेशन म्हणजेच त्यालाच त्या ठिकाणी आपण जसं आता या ठिकाणी कोविडची साथ आहे जसं आपण त्या ठिकाणी लस घेताना दिसतो तर तसंच या ठिकाणी ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीला रायझोबियमचं लसीकरण जे आहे तर ते लसीकरण त्या ठिकाणी म्हटलं जातं. धिस एक्सपेरिमेंट हॅज हेल्प इन द सप्लाय ऑफ नायट्रोजन टू सिरियल अँड अदर क्रॉप्स बिसाइड लेग्युमिनस प्लॅंट्स. काय सांगितलेले की कडधान्य जे आहेत लेग्युमिनस प्लॅंट कडधान्याबरोबरच इतर असणारे जे काही तृणधान्य किंवा इतर पिकांनाही नायट्रोजनचा असणारा तो काही पुरवठा जो आहे तर तो पुरवठा करण्यासाठी ही जी काही रायझोबियम युक्त अशा प्रकारचं द्रव किंवा रायझोबियमची पावडर जी आहे तर ती पावडर त्या बियाणांना लागवड करण्यापूर्वी त्या ठिकाणी ती चोळली जाते. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे ईस्ट. पुढे आता पुढे पाहायचं आपल्याला ईस्ट. त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली पहा की ब्रिंग ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट फ्रॉम द मार्केट. आता काय सांग की बाजार जो आहे तर त्या बाजारामधून ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट जे आहे तर ते घेऊन यायचे. पुढे काय सांगितले पहा मिक्स ए स्पूनफुल ऑफ द ईस्ट 2 स्पूनफुल शुगर विथ ए सफिशियंट क्वांटिटी ऑफ द lukewarm वॉटर इन द वॉटर. हे एका बाटलीमध्ये काय करायचं 1 चमचाभर ईस्ट त्याच्यानंतर काय सांगितले 2 स्पूनफुल शुगर 2 चमचे काय करायचे साखर त्या ठिकाणी घ्यायचे आणि lukewarm वॉटर म्हणजे त्या ठिकाणी थोडंसं कोमट पाणी जे आहे तर ते त्याच्यामध्ये मिसळायचे आणि बाटलीमध्ये त्या ठिकाणी ते टाकायचे. फिक्स ए कलरलेस ट्रान्सपरंट बलून ऑन द माउथ ऑफ दॅट वॉटर. आणि अशा प्रकारची असणारी काही बाटली जी आहे की ज्या बाटलीमध्ये आपण त्या ठिकाणी ईस्ट साखर आणि कोमट पाणी त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्या अशा बाटलीवर काय करायचे तोंडावर या ठिकाणी एक रंगहीन म्हणजेच पारदर्शक अशा प्रकारचा फुगा जो आहे तर तो फुगा त्या ठिकाणी घट्ट त्या ठिकाणी वाजवायचा. घरी तुम्ही त्या ठिकाणी प्रयोग करून पाहू शकता. याच्यासाठी तुम्हाला बेकरी जी आहे तर त्या बेकरीमध्ये बेकर ईस्ट त्या ठिकाणी मिळू शकतं. आता पुढे काय सांगितलंय व्हॉट चेंजेस डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 मिनिट्स. 10 मिनिटानंतर तुम्हाला कोणकोणते बदल त्या ठिकाणी दिसतात. काय दिसतंय मिक्स लाईम वॉटर विथ द गॅस अक्युमुलेटेड इन द बलून. काय सांगितलेलं आहे
तर फुग्यामध्ये जमा झालेला जो काही वायू जो आहे तर त्या वायूमध्ये चुन्याची असणारी जी काही निवळी, तिला म्हटलेलं लाईम वॉटर, ही चुन्याची निवळी त्या ठिकाणी मिसळायची. कलेक्ट दॅट लाईम वॉटर इन ए बीकर अँड ऑब्झर्व इट. आणि अशा प्रकारचं या ठिकाणची असणारी जी काही निवळी जी आहे तर ती निवळी चंचू पात्रामध्ये घेऊन तिचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचंय. व्हॉट डू यू नोटीस, तुम्हाला काय दिसतं तर ते त्या ठिकाणी पाहायचंय. पुढे पहा. टेक ए ड्रॉप ऑफ सोल्युशन फ्रॉम द बॉटल ऑन द ग्लास स्लाइड, पुट ए कव्हर स्लिप ओव्हर इट अँड ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. मगाचीच असणारी जी काही बॉटल जी आहे तर त्या बाटलीमधला द्रावणाचा एक थेंब काय करायचा आहे, काचपट्टीवर त्या ठिकाणी घ्यायचा आहे, त्याच्यावर आच्छादक काच त्या ठिकाणी ठेवायची आणि तिचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं त्या ठिकाणी आपल्याला करायला सांगितलं. स्टोअर द सोल्युशन इन द बॉटल केअरफुल. त्या बाटलीमधले असणारं जे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी सांभाळून त्या ठिकाणी ठेवायचे. आता काय दिसतंय, डू यू सी कलरलेस ओव्हल सेल ईस्ट ऑन द स्लाइड. निरीक्षण जर आपण त्या ठिकाणी जर केलं तर काचपट्टीवर त्या ठिकाणी ओव्हल सेल म्हणजेच त्या ठिकाणी लंब गोलाकार, त्याला म्हटलेले ओव्हल सेल. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला की रंगहीन कवक पेशी दिसल्या का. प्रत्यक्ष जर त्या ठिकाणी जर पाहिलं स्लाइड मध्ये तर आपल्याला अशा प्रकारच्या लंब गोलाकार रंगहीन कवक पेशी ज्या आहेत तर त्या दिसल्या. सम ऑफ दोज सेल मे हॅव स्मॉल राऊंड बॉडीज अटॅच टू द देम. आणि अशा प्रकारच्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींना गोलाकार चिकटलेले जे काही भाग जे आहेत तर ते भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. These are new daughter cell of the yeast in the process of the formation. आणि या ठिकाणी त्यापैकी काही छोट्या अशा प्रकारचे असणारे जे काही गोलाकार भाग जे चिकटलेले दिसलेले असतील तर त्यांनाच त्या ठिकाणी ईस्ट जे आहे तर त्या ईस्टच्या नवीन होणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी. या ठिकाणी आकृती आहे बघा, या ठिकाणी फंगस सेल आहे बरोबर. त्याच्यानंतर ईस्ट सेल जे आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं असणारे जे काही कलिका जे आहे तर ती कलिका आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर सेल वॉल पेशी भित्तिका आहे. या ठिकाणी असणारे जे काही न्यूक्लियस केंद्र जे आहे तर ते केंद्र दिसतंय. सायटोप्लाझम त्या ठिकाणी येते. पुढे धिस मेथड ऑफ असेक्च्युअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड बडिंग. नीट लक्षात ठेवा काय म्हटलेलं तर बडिंग. या बडिंग विषयीची माहिती आपण 10वीला त्या ठिकाणी पाहतो. ही जी काही प्रजननाची असणारी जी काही अलैंगिक पद्धत जी आहे तर त्या अलैंगिक पद्धतीलाच त्या ठिकाणी बडिंग किंवा त्याला मराठीमध्ये कलिकायन मुकुलायन अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. येते ईस्ट इज हेट्रो दॅट ग्रोज ऑन कार्बन कंपाऊंड. काय सांगितलेलं आहे की ईस्ट जो आहे तर तो कार्बनी असणारे जे काही संयुग जे आहे तर त्या संयुगावर वाढणारा कसं सांगितलेलं आहे हेट्रोट्रॉफिक म्हणजे परपोषी अशा प्रकारचा सूक्ष्मजीव जो आहे तर तो सूक्ष्मजीव त्या ठिकाणी आहे. ईस्ट इज ए युनिसेल्युलर फंगस विथ 1500 डिफरंट पेसीज इन द एक्झिस्टन्स. पुढे काय माहिती सांगितलं आपल्याला, ईस्ट किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी किण्व म्हणताना दिसतो. हे एक पेशीय त्या ठिकाणी असून त्याच्या सुमारे 1500 प्रजाती त्या ठिकाणी अस्तित्वात त्या ठिकाणी आहे. द ईस्ट सेल इज ए युकॅरियोटिक टाइप ऑफ द सेल. आणि या ज्या काही ईस्ट पेशी ज्या आहेत तर त्या दृश्य केंद्रकी प्रकारच्या त्या ठिकाणी असतात. आता पुढे इन द अबव एक्सपेरिमेंट ईस्ट ग्रो अँड मल्टिपल व्हेरी क्विकली ड्यू टू द कार्बन कंपाऊंड्स इन द शुगर सोल्युशन. ईस्ट काय केलं तर आपण साखरेचं असणारं जे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामध्ये त्या ठिकाणी टाकलं. म्हणजे वरील प्रयोगामध्ये साखरच्या काय सांगता येईल आपल्याला की आपण जो काही प्रयोग त्या ठिकाणी केलेला होता तर त्याच्यामध्ये असणारं जे काही ईस्ट जे आहे तर ते साखरेच्या द्रावणामध्ये टाकलेलं होतं. म्हणजे साखरेच्या द्रावणामधील कार्बनी पदार्थ जे आहेत तर त्या कार्बनी पदार्थामुळे ईस्ट जे आहे तर त्या ईस्टची काय आता नसते जलद गतीने त्या ठिकाणी वाढ होते आणि त्याचं असणारं जे काही मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रजनन जे आहे तर ते प्रजनन जलद गतीने त्या ठिकाणी होतं. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग न्यूट्रिशन
yeast cell convert the carbohydrates in that solution into alcohol and carbon dioxide. काय सांगितलंय की ते असणारे जे काही इस्टचे असणारे जे काही पेशी जे आहे तर ते काय करता नसतात, स्वतःच त्या ठिकाणी न्यूट्रिशन करता नसतात, म्हणजे पोषण करता नसतात. आणि हे पोषण करत असताना इस्ट पेशी काय करतात, कर्बोदक जे आहेत, कार्बोहायड्रेट जे आहेत तर त्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर अल्कोहोलमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे तर त्या कार्बन डायऑक्साईड मध्ये त्या ठिकाणी करतात. आणि धिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन. आणि ही काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी फर्मेंटेशन किंवा त्याला त्या ठिकाणी किण्वन प्रक्रिया म्हणतो. आणि किण्वन प्रक्रिया करत नसेल तर आंबोन प्रक्रिया त्या ठिकाणी म्हणता नाही. उदाहरणार्थ इडली तयार करण्यासाठी ते असणारे जे काही इडली भाताचं असणारे जे काही मटेरियल जे आहे तर ते आपण काय करता नसतो, आंबवण्यासाठी त्या ठिकाणी रात्रभर त्या ठिकाणी ठेवतो नसतो. म्हणजे त्याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी होतात. ते याच्यानंतरचा असणारा तो काही पुढील भाग जो आहे तर तो पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.